श्री गणेशाय नमः. आज आहे गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा आपला पहिला सण. त्यामुळे आज पहाटेच उठलेली आहे, पहाट होतच आलेली आहे. तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनेलमध्ये. रांगोळ झाल्यानंतर बघा दरवाजामध्ये छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. तर बघा इथे माझी देवपूजा चाललेली आहे. तर देवपूजा करून झालेली आहे. तर बघा देवपूजा झालेली आहे. आता तुळशीला आणि सूर्याला पाणी घालून येते. तर इथे तांब्या घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू आणि 4 दाणे तांदळाचे टाकायचे आणि त्यानंतर मग सूर्याला ते पाणी आपण अर्पण करणार आहोत. तर इथे बघा गॅस कट्ट्यावरती जो काही पसारा होता तो सगळा काढून घेतला. त्यानंतर बघा थोडंसं पाणी टाकून मी सगळा गॅस ओटा पुसून घेणार आहे. तर इथे बघा गॅस शिगडीला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि स्वस्तिक देखील काढून घेतलेलं आहे. तर पूजा झालेली आहे आपल्या शिगडीची. त्यानंतर आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करणार आहोत. तर बघा इथं मी कुकर लावलेला आहे. कुकरला हरभऱ्याची डाळ आणि बटाटे शिजत टाकलेले आहेत आणि इकडे ठेवलेलं आहे. आज करायचे आहेत पुरणपोळी, कारण गावाकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य हा लागतो. तर इकडे बघा बाहेर आहोंची आणि गौरीची गुढीपूजनेची तयारी चालू आहे. तर बघा माझी जी साडी होती नवीन, ती मी गुढीला बांधण्यासाठी देत होते. तर ही तक्षशिला साडी आहे, जी मी गौरीमध्ये घेतली होती. जे माझे व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांना माहिती असेल, पण मी अजून ती वापरायला काढली नाही. त्याची घडी मोडली नव्हती म्हणून ती साडी गुढीला बांधण्यासाठी दिली. तर आता इथं बघा साडी बांधून झाली. त्यानंतर जो कडुनिंब असतो तो देखील गुढीला बांधायचा असतो, त्याचा मान असतो कडुनिंबाचा. तर कडुनिंब देखील इथे बांधलेला आहे गुढीला. तर बघा ही साखरेची माळ देखील गुढीला बांधून घ्यायची आहे. तर माणूसचं पहिला ती साखरेची माळ खाण्याकडे लक्ष असतं, कधी ती साखरेची माळ काढतील गुढी आणि कधी खाईन. तर तुमच्या पण घरातील लहान मुलं असेच करतात का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा सगळी तयार झाली आणि गुढी देखील उभा केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही गुढी किती उंच अशी काठी आहे. तर पत्र्याला ती व्यवस्थित बसत नव्हती, त्यामुळे 2-3 ठिकाणी त्याला बांधलं होतं. तर इथे बघा नैवेद्य केलेला आहे. तर गोड शेवाळ्या, सांडगे आणि भात आहे. तर आमच्या गावाकडे अशी प्रथा आहे की दरवर्षी आपण ज्या नवीन शेवाळ्या बनवून घेतो उन्हाळ्यामध्ये, त्यातल्या त्या शेवाळ्या ज्या असतात त्या गुढीपाडव्याच्या पहिल्या सणाला त्याचा मुहूर्त करायचा, म्हणजे त्या दिवशी पहिल्यांदा त्या शेवाळ्या करायच्या. त्यानंतर आपण मग वर्षभर त्या शेवाळ्या वापरतो. म्हणून पोळ्या जरी केल्या असल्या तरी पहिला नैवेद्य हा गोड शेवाळ्याचाच दाखवायचा असतो, त्यानंतर मग पोळीचा दाखवायचा. तर आता शेवाळ्याचा नैवेद्य मी भरलेला आहे. तर आता इथं पूजा वगैरे करायला लागले. शेवाळ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर बघा पोळी झाल्यानंतर मग पुन्हा पोळीचा नैवेद्य पण दाखवायचा असतो. दिसलं. तर आता बघा मी देखील पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मला लागायचं आहे पोळीच्या स्वयंपाकाला. तर पोळीचा स्वयंपाक निम्मा अर्धा झालेला आहे. पुरण वगैरे वाटून झालेलं आहे. आता फक्त पोळ्या लाटायच्या आणि आमटी करायची आहे अळूची. तर इथं बघा माझ्या पोळ्या चालू आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पुऱ्या वगैरे शिरा वगैरे करतात, पण आमच्या इकडे पोळीचाच नैवेद्य लागतो. गुढीपाडव्याला तर पोळीचाच नैवेद्य लागतो. शिरा किंवा गोड वगैरे काय तुम्ही आधीमध्ये करून खावा, पण गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळीचाच स्वयंपाक बनवला जातो. तर तुमच्या इकडे काय काय प्रथा आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा ते पोळ्या माझ्या खूप छान असं झालं आहे. तर पोळी बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे. तशा मोठ्या मोठ्या पोळ्या झालेल्या आहेत. आता पोळ्या करून झाल्यानंतर येळवणीची आमटी करायची आणि सगळीजण मग आम्ही जेवायला बसणार आहोत. तर तुम्हा सगळ्यांना बघा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा.
हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धीचं शांततेचं जावं आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर तुम्हाला सगळ्यांच्या अपेक्षा इच्छा यावर्षी पूर्ण होऊ देत. तर चला आता पोळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर बघा आमच्या गल्लीमध्ये किती गुढ्या उभारल्यात. सगळ्यांच्या दारात गुढी उभारली त्यामुळे कसं गल्ली अगदी खूप छान अशी सजल्यासारखी वाटते. तर बघू शकता तुम्ही. तर बघा अगदी छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.